स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज या चॅनलवर। चला सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला। ऑफिसमध्ये पोहोचताच अमितने सगळं चित्रच बदलून टाकलं। तिथल्या कर्मचाऱ्यांना नेमकं काय चाललंय हे काही समजत नव्हतं, पण आता पुढचं व्यवस्थापन अमितच सांभाळणार याचा मात्र त्यांना आनंद होता। ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जीवाला त्याने स्वतःचा पीए म्हणून नेमलं। लग्नाला ऑफिसमधले काही कर्मचारी उपस्थित असल्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये अमित आणि श्रद्धाच्या लग्नाची चर्चा रंगली होती। पहाट होताच महेश एका वकिलासोबत शिवराम समोर उभा राहिला। फसवून सही घेऊन कंपनीचं व्यवस्थापन अमितच्या नावावर करण्यात आलं याचे पुरावे गोळा करण्याच्या कामाला तिघांनी सुरुवात केली। इथे नेमकं काय चाललंय? अर्जुनने चौकशीच्या सुरात विचारलं। अमित विरुद्ध केस दाखल करणार आहोत, महेश म्हणाला। का? अर्जुनने वडिलांकडे पाहत विचारलं। हा कसला प्रश्न? आपली कंपनी परत मिळवण्यासाठी, शिवराम उत्तरले। ती आता त्याची कंपनी आहे। आधी केस करायचीच असेल तर ती तुमच्यावर व्हायला हवी। महेशच्या बोलण्याला भुलून काहीही करू नका। ही गोष्ट कोर्टात नाही तर घरात बसून बोलून सोडवायची आहे, अर्जुन शांतपणे म्हणाला। त्याने फसवून कंपनी घेतली त्याचा तुला रागही नाही का? महेशने विचारलं। ती कंपनी माझ्या बाबांनी स्वतःच्या कष्टाने उभी केली नव्हती, त्यांनीही ती फसवणूक करूनच मिळवली होती। अर्जुनचं उत्तर ऐकताच महेश चिडून म्हणाला। एका नोकराचं समर्थन करताना तुला लाज वाटत नाही? अर्जुनचा हात त्याला मारण्यासाठी वर गेला, पण त्याने स्वतःला सावरलं। आता तो माझ्या बहिणीचा नवरा आहे, या घराचा जावाई आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आदराने बोल, तो ठाम आवाजात म्हणाला। कालपर्यंत त्याचा तिरस्कार करत होतास आणि आज नात्यांची भाषा बोलतोयस? इतकी वर्ष त्याने मला फसवलंय, मी त्याला सोडणार नाही। इतकी वर्ष तुम्हीच तर त्याला डोक्यावर घेऊन फिरत होतात, आता जावाईच कंपनी चालवतोय, मग शांतपणे बाजूला व्हा। काहीही झालं तरी कंपनी अजूनही आपल्या कुटुंबातच आहे, अर्जुन म्हणाला। मुलाचं बोलणं ऐकून शिवराम संतापाने त्याच्याकडे पाहू लागले। दोघांचाही वाद संपायचं नाव घेत नव्हता। महेश मात्र त्या वादात आणखी तेल ओतत होता। शिवरामला तो सतत भडकवत होता। कुटुंबाच्या बाबतीत महेशने हस्तक्षेप करणं अर्जुनला अजिबात आवडलं नाही। अमित त्याला फारसा आवडत नसला तरी त्याच्या चारित्र्यावर कधीच बोट ठेवता येणार नव्हतं, पण महेश तसा नव्हता, म्हणूनच अर्जुन त्याला या प्रकरणात पडू देत नव्हता। पण शिवराम मात्र स्वतःच्या मुलाविरुद्ध जाऊन महेशची साथ देऊ लागले। बाहेर उभ्या असलेल्या शारदा आणि अन्नपूर्णा यांच्या कानावर त्यांचं सगळं संभाषण पडलं। काय हो आई, इतके दिवस शांत असलेले हे पुन्हा असे का बदलले? शारदा काळजीने म्हणाली। अन्नपूर्णाजी शांतपणे हसल्या। आता तो काहीही करो, माझ्या नातवावर त्याचा काही परिणाम होणार नाही। माझा नातू खूप हुशार आहे आणि आता त्याच्यासोबत माझी नातही आहे। तुझा नवरा शेवटी हरणारच। काय माहीत आई, मनाला खूप वाईट वाटतंय। कशासाठी ग? कालपर्यंत अमित श्रद्धाशी इतक्या प्रेमाने बोलत होता, पण आज तर हे सगळ्यांपेक्षा जास्त कठोर वागतोय। माझी मुलगीही हट्टी आहे, या दोघांचं पुढे कसं जमणार हीच भीती वाटते। अन्नपूर्णा तिचा हात थोपटत म्हणाल्या। तू जितका विचार करतेस तसं काहीच होणार नाही। तुझी मुलगी त्याच्यावर मनापासून प्रेम करते आणि माझा नातूसुद्धा तिच्यावर नक्कीच प्रेम करेल। ही दोघंच या दोन कुटुंबांना पुन्हा एकत्र आणतील। कालपर्यंतच्या आणि आजच्या सासूबाईंच्या बोलण्यातला फरक शारदाला स्पष्ट जाणवला। काय आई, तुम्ही इतक्या बदललात कशा? अन्नपूर्णा हसत म्हणाल्या। हे सगळं माझ्या नातीची जादू आहे। तिकडे अन्नपूर्णा आपल्या नातीचं कौतुक करत होत्या, तर दुसरीकडे श्रद्धाची नव्याने आलेल्या सासरी ही चर्चा रंगली होती। काय ग मीनाक्षी, घरी आलेल्या माणसांशी असं वागायचं का? काहीही असलं तरी त्या तुझ्याच आई आहेत, शेखरजी दुःखाने म्हणाले। पण मीनाक्षी मात्र गप्पच राहिली। आजी बिचारी खूपच दुःखी दिसत होती, तिचा चेहराच उतरला होता। दिव्या हळहळून म्हणाली। मुलीचं बोलणं ऐकून मीनाक्षीचाही चेहरा उतरला, ते श्रद्धाच्या नजरेतून सुटलं नाही। ती शांतपणे म्हणाली, आत्या, तुमचा राग योग्य आहे, पण तो ज्या व्यक्तीवर काढताय ती चुकीची आहे। तुमच्या लग्नानंतर आजी खूप खचून गेल्या होत्या। बाबांनी तुमच्यावर जे अत्याचार केले त्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती। त्यांच्या दृष्टीने मात्र लग्नानंतर तुम्ही एकदाही माहेरी परत आलात नाही, हीच त्यांची खंत होती।
इतक्या वर्षांनी आता त्या पुन्हा घराबाहेर पडू लागल्या आहेत. हे ऐकताच मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी आलं. श्रद्धा तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, आई वडिलांना दुःख देऊन कुणीही शांत राहू शकत नाही. दोघी रडत बसण्यापेक्षा एकदा मनमोकळं बोलून घ्या, सगळं ठीक होईल. तेवढ्यात शेखरजी म्हणाले, हे सगळं इतरांना समजावून सांगणारी तू, मग आमच्या मुलाला आमच्यापासून लपवून लग्न का केलंस? त्यातही तुझ्या घरच्यांना सगळं माहीत आहे, असं खोटं का बोललीस? तो प्रश्न श्रद्धाच्या मनाला खोलवर लागला. ती शांतपणे म्हणाली, मामा, मला अमितला दुसऱ्या कोणाचाही होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्याची सगळ्यांसमोर बदनामी करून लग्न केलंस? त्या फोटोमुळे सगळ्यांसमोर माझ्या मुलाची किती अब्रू गेली ते आम्ही पाहिलं. तू आम्हाला एकदाच सांगितलं असतंस तर इतकं काही घडलंच नसतं. माझ्या मुलाची आणि आमच्या संस्कारांची बदनामी करण्याची गरज काय होती? शेखरजी पुढे बोलणार इतक्यात मीनाक्षीने त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना शांत केलं. श्रद्धा डोळ्यात ठाम विश्वास घेऊन म्हणाली, मी अमितवर मनापासून प्रेम करते आणि अमितही माझ्यावर मनापासून प्रेम करतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच काही परिणाम झाला तरी चालेल असं ठरवून मी हा निर्णय घेतला. हे बोलून ती तिथून निघून गेली. दिव्या शांतपणे बसली होती, तर ते दोघं नवरा बायको भूतकाळाच्या आठवणीत हरवले होते. मीनाक्षीचं मनही थोडंसं शांत झालं होतं. तेवढ्यात आत गेलेली श्रद्धा पुन्हा दरवाजा उघडून बाहेर आली. दरवाजाच्या आवाजाने तिघांनी तिच्याकडे पाहिलं. या लग्नामुळे जसं तुम्हाला दुःख झालं तसंच तुमच्या लग्नाच्या वेळीही काही लोकांना झालं असेल. मी तुम्हाला टोमणा मारत नाहीये मामा, पण तुमच्या वेळी आणि माझ्या वेळी परिस्थितीच वेगळी होती. निर्णय आम्ही नाही परिस्थितीने घेतले. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मला माफ करा. इतकं बोलून श्रद्धाने पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. ऑफिसमध्ये अमित पूर्ण लक्ष देऊन कामात व्यस्त होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर श्रद्धाचं नाव दिसताच त्याने कॉल न उचलताच कट केला. श्रद्धाने अनेकदा फोन केला पण अमितने एकदाही उचलला नाही. तरीही हार न मानता तिने ऑफिसमधील जीवाला फोन लावला. नवीन नंबर असल्यामुळे त्याने फोन उचलला. मी तुमच्या MDची बायको बोलतेय. मी त्यांना फोन करते पण ते उचलत नाहीत. मी तुला एक व्हॉइस मेसेज पाठवते, तो माझ्या नवऱ्याला ऐकव. काल काय घडलं होतं हे जीवालाही माहीत असल्यामुळे तो घाबरत म्हणाला, मॅडम, सर माझ्यावर रागावतील. त्याचं बोलणं तोडत श्रद्धा ठाम आवाजात म्हणाली, ऐक, मी सांगितलेलं काम केलं नाहीस तर उद्यापासून तुला त्या ऑफिसमध्ये नोकरी मिळणार नाही, समजलं का? जीवा अक्षरशः घाबरला. आत्ताच जातो मॅडम. तो धावत अमितच्या कॅबिनमध्ये गेला. सर, काय झालं? सर, तुमच्यासाठी एक व्हॉइस मेसेज आलाय. अमित काही बोलायच्या आतच जीवाने मेसेज प्ले केला. त्यातून श्रद्धाचा खट्याळ आवाज ऐकला. ए माझ्या रागीट नवऱ्या, संध्याकाळी घरी येताना मोगऱ्याचा गजरा आणि हलवा घेऊन या बरं का. तुमची बायको दारात तुमची वाट बघत उभी असेल. काल राहिलेली पहिली रात्र आज साजरी करूया. ते ऐकताच अमितच्या रागाचा पारा क्षणार्धात चढला. जीवाला त्याचा चेहरा पाहताच पुढे काय होणार याची कल्पना आली. अमित उठण्याआधीच तो तिथून धूम ठोकून पडून गेला. काही मिनिटं उलटली तरी अमितचा राग कमी झाला नव्हता. तो टेबलावर बोटं आपटत बसला होता. अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने लगेच आपल्या घरच्या सुरक्षा रक्षकाला फोन लावला. दादा, लगेच माझ्या खोलीत जा, आत्ताच. त्याच्या आवाजातील घाई ओळखून सुरक्षा रक्षक धावतच वर गेला. सर, खोलीचा दरवाजा बंद आहे. दरवाजा ठोका, खूप अर्जंट आहे. अमितच्या आवाजातली घाई ऐकून त्याने जोरात दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. आवाज ऐकून श्रद्धाने दरवाजा उघडला. अमितने फोनवर विचारलं, दादा, तिच्या हातात मोबाईल आहे का? होय सर, आहे. तो लगेच तिच्याकडून घ्या आणि थेट गच्चीवर पळा, लवकर. काहीच समजण्याआधी सुरक्षा रक्षकाने श्रद्धाच्या हातातून मोबाईल घेतला आणि धावत गच्चीवर पोहोचला. धापा टाकत तो म्हणाला, सर, आलो. शाब्बास दादा. आता तो मोबाईल सरळ खाली जमिनीवर फेकून द्या. गोंधळलेल्या अवस्थेत त्याने मोबाईल जोरात खाली फेकून दिला. इतक्यात त्याच्या मागून धावत आलेल्या श्रद्धाने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मोबाईल खाली आदळून अक्षरशः तुकडे तुकडे झाला. सुरक्षा रक्षक धाका टाकत म्हणाला, सर, फेकून दिला. मोबाईल पूर्ण फुटला. मग काळजीने विचारलं, पण सर झालं तरी काय? अमित शांतपणे म्हणाला, काही नाही दादा. त्या फोनने माझा संताप खूप वाढवला होता, म्हणून मला त्रास देणारी कोणतीही वस्तू सुखरूप राहायला नको म्हणून फेकायला सांगितलं. आता काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमचं काम करा.
अमितचं उत्तर ऐकताच आजच्या दिवसाचा बळी आपणच ठरलो आहोत याची सुरक्षा रक्षकाला उशिरा जाणीव झाली. समोर रागाने त्याच्याकडे पाहणाऱ्या श्रद्धाकडे नजरही न टाकता तो हळूच तिथून निघून गेला. नेहमी अमित घरी आला की घरभर हशा आणि गोंधळ असायचा, पण आज घरात विचित्र शांतता पसरली होती. आत येताच त्याची नजर आईला शोधू लागली, पण मीनाक्षी हॉलमध्ये नव्हती. तो तिच्या खोलीत गेला. आई हाक मारूनही त्या वळून पाहिलं नाही. या पाठ करून शांत पडून होत्या. आईच्या त्या वागण्यामुळे अमितचा सगळा राग पुन्हा श्रद्धावरच गेला. संतापाने तो स्वतःच्या खोलीकडे निघाला. इतक्यात त्याच्या कानावर श्रद्धाच्या खळखळून हसण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच त्याचा राग आणखी वाढला आणि तो त्या दिशेने गेला. अगं नणंदबाई, तुला लग्न करून घेणारा बिचारा कुठे मिळणार कोण जाणे. तुझा भाऊ दिवसातून 300 वेळा मला चिडवतो आणि तू इथे आल्यावर तर अजूनच कमाल करतेस. आजच तुझा भाऊ घरी येऊ दे, मग बघ त्याची. अगं वहिनी, एवढ्या छोट्या मुलीची चेष्टा करता? दिव्या हातातला पोळीचा गोळा ताटात आपटत निरागस चेहऱ्याने म्हणाली. खरं तर तुला डोक्यात टपली मारायला पाहिजे. पोळी लाटायला सांगितलं होतं आणि हे काय करून ठेवलंस? श्रद्धाने ताटाकडे बोट दाखवलं. त्यात वेगवेगळ्या आकाराचे गोळे पडले होते. दिव्या लहान मुलीसारखा चेहरा करून म्हणाली, वहिनी, तुम्हाला काहीच कळत नाही. हा बघा, किती छान बाहुलीसारखा बनवलाय. तिने एक गोळा उचलून दाखवला. श्रद्धाने चेहरा वाकडा केला, पण दिव्या थांबली नाही. तिने दुसरा गोळा उचलला. हा बघा, मांजराचं पिल्लू. आता हा असा तळला की मांजर पोळी तयार. असं म्हणत तिने तो गरम तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, पण नीट न जमल्यामुळे गोळा जोरात तेलात पडला आणि गरम तेलाचे थेंब श्रद्धाच्या हातावर उडाले. आह! हात भाजल्यामुळे श्रद्धा किंचाळली. सॉरी वहिनी, दिव्या लगेच घाबरून म्हणाली. काही नाही. श्रद्धाने तिला बाजूला उभं केलं. वहिनी, तुम्ही भविष्यातल्या महान शेफचा अपमान करताय. दिव्याचं बोलणं दुर्लक्षित करत श्रद्धाने तिने केलेले सगळे विचित्र गोळे पुन्हा एकत्र करून मळायला सुरुवात केली. श्रद्धा स्वयंपाक करताना पाहत दिव्याने विचारलं, वहिनी, तुम्ही स्वयंपाक कधी शिकलात? श्रद्धा हसली. मी आणि माझा भाऊ शिकत असताना आम्ही वेगळं भाड्याचं घर घेऊन राहत होतो. पहिला महिना बाहेरचं सगळं खाल्लं, मग कंटाळा आला आणि मी स्वयंपाक शिकायला सुरुवात केली. पण माझ्यापेक्षा माझा भाऊ खूप छान स्वयंपाक करतो. हे ऐकून दिव्याचे डोळे मोठे झाले. सकाळी पोह्याने बंद झालेलं तिचं तोंड यावेळी श्रद्धाने गव्हाच्या गोळ्याने बंद केलं. अरे देवा, दिव्या नाक मुरडत म्हणाली. वहिनी, असं करत राहिलात तर मला नणंद म्हणून माझा अधिकार दाखवावा लागेल. श्रद्धा हसत म्हणाली. आणि तू अशीच दापरत राहिलीस तर मग मला वहिनी म्हणून माझा अधिकार दाखवावा लागेल. दोघींचा हा गमतीशीर संवाद ऐकून अमितचा सगळा राग क्षणात विरघळून गेला. तो शांतपणे तिथून निघून गेला. तो गेल्यावर श्रद्धा वळली आणि हसत म्हणाली, बरं झालं तू होतेस, नाहीतर तो रागीट पक्षी पुन्हा भडकला असता. दिव्याला अमित आल्याचं माहीत नव्हतं. वहिनी, तुम्ही भारीच आहात. भाऊ इथे उभा होता हेही दाखवलं नाही. रात्रीचं जेवण श्रद्धाने स्वतः बनवलं. नको म्हणणाऱ्यांनाही तिने प्रेमाने जेवायला बसवलं. पहिल्यांदाच घरचे तिच्या हातचं जेवण चाखणार होते. दिव्याने तर स्वयंपाक करतानाच चव पाहिल्यामुळे ती आता मान खाली घालून जेवत होती. श्रद्धा उत्सुकतेने शेखरजींकडे पाहत म्हणाली, मामा, माझ्या स्वयंपाकाला किती गुण द्याल? शेखरजी काहीच बोलले नाहीत. ती मग मीनाक्षीकडे पाहत म्हणाली, आई तुम्ही सांगा. मीनाक्षी म्हणाल्या, दिव्या, तुझ्या भावाला बोलाव. श्रद्धा थोडी नाराज झाली. माझ्याकडे बघून सांगितलं असतं तर काय झालं असतं? असं म्हणत ती अमितला बोलवायला गेली. व्यायाम करून अमित बाल्कनीत बसला होता. घामाने त्याची पाठ चमकत होती. श्रद्धा क्षणभर जागच्या जागी थांबली. हा फक्त माझाच आहे या विचाराने तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तिची नजर त्याच्या मजबूत शरीरावरून हटत नव्हती. मनात एकामागून एक भावना जाग्या होत होत्या. मागून जाऊन त्याला मिठी मारावी, त्याच्या घामांच्या थेंबांना अलगद पुसावं, त्याच्या पाठीवर प्रेमाने चुंबन घ्यावं अशा कितीतरी इच्छा तिच्या मनात उसळू लागल्या. क्षणभर तिने आजूबाजूला पाहिलं. कोणी नाही हे पाहून ती स्वतःच हसली. माझा हट्टी स्वभाव आणि हे प्रेम किती दिवस असं चालेल कोण जाणे. तिला त्याच्यावरचं सगळं प्रेम, सगळ्या भावना, भांडण, हट्ट, प्रेमळ नजरा आणि अंतहीन चुंबन सगळं काही त्यालाच द्यायचं होतं. त्यांच्या आयुष्यात कधी दुरावा येण्याआधी. अमितला तिची चाहूल आधीच लागली होती.
तो मागे वळला नाही, पण ती त्याच्या मागे उभी आहे हे त्याला कळालं होतं. श्रद्धाने धैर्य एकवटलं. पत्नी म्हणून असलेल्या अधिकाराने तिने त्याला मागून अलगद मिठी मारली. पण पुढच्या क्षणी अमितने तिला जोरात दूर ढकललं. रागाने तो ओरडला, वारंवार माझा राग चढवतेस. एखाद्या दिवशी उचलून फेकून देईन तुला. माझी परीक्षा घेऊ नकोस. त्याचा आवाज खाली बसलेल्या तिघांच्याही कानावर गेला. श्रद्धा मात्र काहीच बोलली नाही. माझ्याशी खेळू नकोस, इतकं बोलून अमित तिथून निघून गेला. श्रद्धाही शांतपणे त्याच्या मागे आली. जेवणाच्या टेबलावर बसलेल्या अमित समोर तिने प्रेमाने ताट वाढायला सुरुवात केली. आई वडिलांसमोर काही बोलायचं नव्हतं म्हणून अमित गप्पच जेवायला लागला. मीनाक्षी म्हणाल्या, दिव्या, आपल्या घरची पद्धत आहे सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. मग त्यांनी नजरेने श्रद्धाला बसायला सांगितलं. श्रद्धा अमितच्या शेजारी बसली आणि स्वतःसाठीही ताट वाढू लागली. पण ती बसताच अमित उठून उभा राहिला. काय रे भाऊ, जेवत नाहीस? दिव्याने विचारलं. अमित मुद्दाम सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, या मुलीला या घरात कधीच जागा मिळणार नाही. ही जेवली तर मी जेवणार नाही. शेखरजी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, ती या घरची सून होऊन पूर्ण एक दिवसही झालेला नाही. गप्प बस आणि जेव. तरीही अमित हटाने उभाच राहिला. दिव्याने कितीही समजावलं तरी तो बसला नाही. शेवटी मीनाक्षी कठोर आवाजात म्हणाल्या, दोघांनीही जेवायचं. तरी अमितचा हट्ट कमी झाला नाही. श्रद्धा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. ती गेल्यावर शेखरजी अमितवर चिडले. फारच करतोयस तू. दिव्याही भावाला समजावत म्हणाली, भाऊ, आईला स्वयंपाक करू दिला नाही. वहिनीने एकटीने सगळं बनवलं आणि सगळ्यांना प्रेमाने वाढलं. बिचारीला परत बोलाव ना. पण अमितने तिचंही ऐकलं नाही. तो पुन्हा बसून जेवायला लागला. मात्र 2 घासही त्याच्या घशाखाली उतरले नाहीत. मन मात्र नकळत जड झालं होतं. पहिलाच घास तोंडात टाकताच अमितला श्रद्धाच्या हातच्या स्वयंपाकाची चव जाणवली. ऑफिसमध्ये पाहिलेली श्रद्धा आणि इतका अप्रतिम स्वयंपाक करणारी श्रद्धा, दोघांमध्येही जमीन आसमानाचा फरक होता. तिच्यात इतकं कौशल्य होतं हे त्याला कल्पनाही नव्हती. पण त्या विचारांबरोबरच ती स्वतः न जेवताच निघून गेली. ही गोष्ट त्याच्या मनाला सतत टोचत होती. अमित ताटासमोर बसून विचारात हरवलेला पाहून मीनाक्षी काहीच न बोलता तिथून निघून गेल्या. पण शेखरजींच्या मनाला मात्र खूप वाईट वाटत होतं. अमितला नेहमी शांतपणे निवांत जेवायची सवय होती. तो जेवेपर्यंत घरातले तिघं गप्पा मारत त्याची साथ द्यायचे. पण आज त्याच्या आधीच तिघं उठून गेले होते. त्यांचं मन हे मान्य करायलाच तयार नव्हतं. या सगळ्यांचं कारण श्रद्धा आहे या विचाराने त्याला तिचा रागही येत होता आणि ती स्वतः उपाशी आहे याचं दुःखही होत होतं. राग आणि काळजी या दोन्ही भावनांनी त्यांचं मन व्यापून टाकलं होतं. शेवटी त्याने अर्धवट जेवण तसंच झाकून ठेवलं. जेवणाचा टेबल आवरला, स्वतःची भांडी धुतली आणि श्रद्धासाठी एका ताटात जेवण वाढून घेतलं. ते ताट घेऊन तो आपल्या खोलीत गेला. तेवढ्यात त्याच्या कानावर श्रद्धाचा हळवा आवाज पडला. किती गोड दिसतंय हो. अमितने उजवीकडे पाहिलं. श्रद्धाच्या हातात त्याच्या लहानपणीचा फोटो होता. ती त्या फोटोला अलगद चुंबन देत प्रेमाने न्याहाळत होती. अमितचा मुद्दाम केलेला आवाज ऐकताच श्रद्धा भानावर आली. तिने पटकन फोटो जागेवर ठेवला. अमितने काहीही न बोलता ताट टेबलावर ठेवलं. जेव. इतकंच बोलून तो बेडवर जाऊन शांतपणे आडवा झाला. श्रद्धा जेवते का नाही हे पाहण्यासाठी त्याने डोळे मिटलेच नाहीत. पण श्रद्धाने समोर ठेवलेल्या ताटाकडे एकदाही न पाहता खोलीचा दिवा बंद केला. जेवणार नाहीस का? अमितने विचारलं. पण उत्तर न देता श्रद्धा बाल्कनीत जाऊन बसली. अमितची नजरही तिच्या मागे गेली. कालसारखा हट्ट, भांडण किंवा नाटक काहीच नव्हतं. ती शांतपणे पुस्तक वाचत बसली होती. तिचं ते शांत रूप पाहून अमितच्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. तो बराच वेळ तिच्याकडेच पाहत राहिला. थोड्या वेळाने श्रद्धाने बाल्कनीचं दार बंद केलं. अमितला झोप येत नव्हती. कसं बसं स्वतःला आवरत त्याने डोळे मिटले, पण मनात मात्र सतत श्रद्धाचा गोड आवाज घुमत होता. अमित. पहाटे दिव्या नेहमीप्रमाणे उठले. बाल्कनीत ठेवलेल्या 2 गुलाबांच्या कुंड्यांना पाणी घालायला ती बाहेर आली. एका झाडाला सुंदर कळी आलेली पाहून ती अगदी लहान मुलीसारखी आनंदाने उड्या मारू लागली. फोटो काढण्यासाठी ती आत धावली. परत बाहेर येताच तिची नजर अमितच्या बाल्कनीकडे गेली. श्रद्धा तिथेच झोपलेली होती. अमितच्या खोलीची बाल्कनी थेट मुख्य गेटकडे असल्यामुळे गेट जवळून सगळं स्पष्ट दिसत होतं. दिव्या घाईघाईने आत धावत गेली आणि मीनाक्षींना बाहेर घेऊन आली. ते दृश्य पाहताच मीनाक्षीच्या मुलावर प्रचंड राग आला.
आज याचा निकाल लावायचाच त्यांनी मनाशी ठरवलं. त्यांनी दिव्याला कॉलेजला जायची तयारी करायला सांगितलं. झोपेत असलेली श्रद्धा माहेरच्या आठवणीत नकळत हातपाय पसरवत झोपली होती. अचानक तिचा हात बाल्कनीच्या लोखंडी रेलिंगला आपटला. आह! ती चिडून उठली आणि त्या रेलिंगवर एक हलका फटका मारत म्हणाली, काय रे, मला मारायची हिंमत कशी झाली तुझी? हा अधिकार फक्त माझ्या नवऱ्यालाच आहे, समजलास? छे, असं म्हणत तिने वर पाहिलं आणि समोर अमित उभा असल्याचं पाहून ती क्षणभर गप्प झाली. आंघोळ करून तयार झालेली श्रद्धा थेट स्वयंपाकघरात आली. गुड मॉर्निंग आई, ती हसत म्हणाली आणि मीनाक्षींना स्वयंपाकात मदत करू लागली. मीनाक्षी मात्र काही न बोलता शांतपणे आपलं काम करत राहिल्या. श्रद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत हळूच म्हणाली, आई, आजींना बोलवून आणू का? तरीही मीनाक्षींनी काही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात दिव्या आत आली. आई आणि वहिनी दोघींनाही एकत्र पाहून ती आनंदाने म्हणाली, अरे वा, काय अप्रतिम दृश्य आहे. श्रद्धा लगेच तक्रारीच्या सुरात म्हणाली, कसलं अप्रतिम? मी इतक्या वेळेपासून बोलते, पण माझ्या सासूबाई माझ्याशी एक शब्दही बोलत नाहीत. असं म्हणत तिने दिव्याकडे मदतीच्या नजरेने पाहिलं. काय ग आई, तुम्हीही तुमच्या मुलासारखंच या घरात संसार करायला आलेल्या मुलीचा छळ करता का? दिव्याने खोडकरपणे विचारताच मीनाक्षीजींनी श्रद्धाकडे रागाने पाहिलं. कोण कुणाचा छळ करतंय ग? अर्ध्या तासात होणारं काम मला मदत करते म्हणत अजूनपर्यंत पूर्ण होऊ दिलं नाही हिने. असं म्हणत त्यांनी लपून छपून सुनेकडे कटाक्ष टाकला. मीनाक्षीच्या तोंडून स्वतःबद्दलचा पहिला प्रतिसाद ऐकून श्रद्धाचा आनंद गगनात मावेनासा झाला. अय्यो, माझ्या सासूबाईंना मी आवडायला लागले. ती लाजल्यासारखी डोळे मिटून उभी राहिली. बस करा ना वहिनी, सहन होत नाही, दिव्या हसत म्हणाली आणि तिचे डोळ्यांवरचे हात बाजूला केले. श्रद्धाने लगेच मीनाक्षीच्या खांद्यावर हात ठेवला. अशी सासू आणि अशी सून पाहून तुलाच हेवा वाटतोय. क्षणात मीनाक्षीने अमित सारखीच रागीट नजर तिच्याकडे वळवली. श्रद्धाने लगेच हात मागे घेतला आणि मान खाली घातली. दिव्या मात्र वहिनीची चेष्टा करत मोठ्याने हसू लागली. श्रद्धाने लगेच विषय बदलला. आई, आजींना बोलवून आणू का? 10 मिनिटे गेली तरी मीनाक्षीने उत्तर दिलं नाही. श्रद्धाने खोल श्वास घेतला. तुमच्या मुलाने माझ्यावर प्रेम करत होता हे लपवलं म्हणून तुम्हाला जितका राग आला तितकाच राग तुमच्या आईलाही आला असेल, जेव्हा तुम्ही त्यांना न सांगता मामांशी लग्न केलं होतं. मुलगी म्हणून विचार करणं तुम्ही विसरलात, पण एक आई म्हणून तरी विचार करा. हे बोलून ती शांतपणे भांडी घासायला लागली. थोडा वेळ शांत राहिल्यानंतर मीनाक्षी म्हणाल्या, माझ्या आईला बोलावून घे. असं म्हणत त्यात निघून गेल्या. श्रद्धा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. दिव्या आनंदाने श्रद्धाला मिठी मारत म्हणाली, अभिनंदन वहिनी, आपल्या पक्षाच्या नेत्या आता तुमचं ऐकायला लागल्या. श्रद्धाच्या हातांवर साबणाचा फेस असल्यामुळे तिने फक्त गाल तिच्या गालाला टेकवून आनंद व्यक्त केला. काही क्षणांनी दिव्या हळूच म्हणाली, सॉरी वहिनी. श्रद्धा गोंधळली. कशासाठी? काल भाऊने तुम्हाला जेवू दिलं नाही आणि बाल्कनीत झोपायला लावलं त्यासाठी. श्रद्धा काहीच बोलली नाही. ती शांतपणे भांडी घासत राहिली. काय वहिनी, काहीच बोलत नाही? दिव्याने संकोचाने विचारलं. श्रद्धा हसली. तुझ्या घरात तूच थोडी शहाणी आहेस असं मला वाटलं होतं, पण खरी तर तूच सगळ्यात मोठी बावळट आहेस. दिव्याने लगेच चेहरा पाडला. श्श, इकडे ये. श्रद्धाने तिला जवळ बोलावलं. दिव्या लगेच तिच्या जवळ आली. श्रद्धा हळू आवाजात म्हणाली, तुला वाटतं तसं काहीच झालं नाही. काल तू फोनवर बोलायला गेलीस ना, तेव्हाच मी स्वयंपाकघरात 4 पोळ्या खाऊन घेतल्या होत्या. म्हणून तुझा भाऊ काहीही बोलला तरी मी शांतपणे निघून गेले. अगं बाई, दिव्याने छातीवर हात ठेवला. श्रद्धा लगेच म्हणाली, आदराने बोल, आदराने. दिव्या ओठवाकडे करत म्हणाली, पण त्या बाल्कनीचं काय? आता श्रद्धाची हुशारी समजल्यामुळे दिव्याने उत्सुकतेने विचारलं. श्रद्धा मिश्किल हसली. परवाच्या रात्री तुमच्या भावाने रागात माझे हातपाय बांधून ठेवले होते. पूर्ण अंग दुखत होतं, झोपच लागली नाही. म्हणून काल पुन्हा तसं काही होऊ नये म्हणून मी स्वतःहून जाऊन बाल्कनीत झोपले. स्वतःच्या डोक्याचं कौतुक करत ती हसली. अगं आई ग, आपल्या भावाला अशी बायको मिळेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. दिव्या मोठ्याने हसू लागली. पण अचानक तिचं हसू थांबलं, कारण अमित तिथेच उभा होता. श्रद्धाला त्याची चाहूलही लागली नव्हती. ती अजूनही म्हणत होती, पण आज रात्री तसं नाही होणार. आज तर तुमच्या भावाची महाजंगी रात्र आहे. ती अजून काही बोलणार इतक्यात दिव्याने तिच्या हाताला हलकेच चिमटा काढला. काय झालं?
श्रद्धा मागे वळली आणि समोर अमित उभा असल्याचं पाहून तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. हे तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ते ऐकताच दिव्या पुन्हा हसू लागली. अमितच्या रागाने भरलेला श्वासांचा आवाज ऐकताच दिव्या हळूच तिथून निसटली. अगं दिव्या थांब, मीही आले, असं म्हणत श्रद्धा तिच्या मागे धावली, पण अमितने झटकन तिचे केस पकडले. तुझी दया आली म्हणून तुला सोडलं, तीच माझी चूक झाली. तो तिचे केस हलके चोढत म्हणाला. सोडा ना, श्रद्धा विनवणी करू लागली. अमित मात्र हसत म्हणाला, आज बघूया कोणाची महाजंगी रात्र होते. तो अजूनही केस पकडून उभा होता. त्याच्या हातातून सुटण्यासाठी श्रद्धाने त्याला गुदगुल्या केल्या. अमितचं शरीर वाकलं आणि त्याच्या हातातून तिचे केस सुटले. क्षणाचाही विलंब न करता श्रद्धा हसत म्हणाली, मग चला ना अहो, आपण दोघे मिळून महाजंगी रात्र साजरी करूया. हे बोलून ती थांबली नाही. अमित क्षणभर गाफील असतानाच तिने अलगद त्याच्या गालावर ओठ टेकवले. अमितने घाईघाईने आजूबाजूला पाहिलं. घरातल्या कुणी पाहिलं तर नाही ना याची खात्री करून घेतली. अगं तू, असं म्हणत तो तिच्या मागे धावला, पण श्रद्धा त्याच्या हातात न सापडता खोलीत पळाली. त्याला चकवण्यासाठी ती खोलीच्या दरवाजा मागे लपून उभी राहिली. तिला शोधत अमित आत आला. तो जवळ येताच श्रद्धाने मागून त्याला घट्ट मिठी मारली आणि आपल्या प्रेमाची जाणीव पुन्हा एकदा त्याला करून दिली. छे, अमितने तिला हलकेच दूर ढकलत बाजूला उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धा पुन्हा त्याच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. तुला दुसरं काही कामच नाही का? जरा दूर हो, तो त्रासलेल्या सुरात म्हणाला आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. श्रद्धा मुद्दाम मोठ्याने म्हणाली, अरे, नव्याने लग्न झालेल्या नवऱ्यासारखं तरी वाग. मी आजीला विश्वास देऊन आले आहे की लवकरच तिला पणतू दाखवणार आहे. क्षणात बाथरूमचा दरवाजा उघडला. अमितने मगमधलं पाणी तिच्या अंगावर उडवलं आणि म्हणाला, आधी स्वतःचं आयुष्य नीट बघ वेडाबाई. इतकं बोलून त्याने पुन्हा दरवाजा बंद केला. श्रद्धाने रागाने दरवाजाला लाथ मारली. बाहेर ये, मग दाखवते तुला. अमित बाहेर येण्याआधी श्रद्धाने आपल्या आजीला फोन केला. आजी लगेच इथे या. तिच्या उत्साही आवाजाने अन्नपूर्णांचा आवाज गगनात मावेनासा झाला. त्या शारदाला बोलवायला बाहेर गेल्या, पण ती घरी नव्हती. त्याऐवजी अर्जुन तिथे उभा होता. काय आजी, आई बाजारात गेलीये, तो म्हणाला. अन्नपूर्णा हसत म्हणाला, माझ्या मुलीने मला बोलवलंय, मला लगेच तिच्याकडे घेऊन चल. वयामुळे पायऱ्या उतरताना त्यांना त्रास होत होता. अर्जुनने त्यांना सावधपणे आधार दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तोही हसला. आजी, आज खूप दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावर इतकं सुंदर हसू पाहतोय. दोघं अमितच्या घरी निघाले. रस्ताभर अन्नपूर्णा मीनाक्षीबद्दलच बोलत होत्या. मीनाक्षी लहानपणी काय काय खोड्या काढायची, लग्नाआधीचे तिचे सगळे किस्से त्या प्रेमाने सांगत होत्या. अर्जुनने विचारलं, पण लग्नानंतर एकदाही तुम्हाला भेटायला आली नाही? अन्नपूर्णाचा चेहरा थोडा गंभीर झाला. काहीही असलं तरी मला न सांगता तिने स्वतःचं आयुष्य निवडलं याचाच राग होता. पण तो किती मोठा गैरसमज होता हे मला श्रद्धाने समजावून सांगितलं. अर्जुन गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न ओळखून अन्नपूर्णाने श्रद्धाने नेमकं काय केलं होतं हे सगळं त्याला सांगायला सुरुवात केली. श्रद्धाने आजी येत असल्याचं मीनाक्षींना सांगितलं. ते ऐकताच मीनाक्षीचं मन धडधडू लागलं. आईला कसं सामोरं जायचं हेच त्यांना कळत नव्हतं. त्यांची अस्वस्थता शेखरजींच्या नजरेतून सुटली नाही. ते शांतपणे म्हणाले, इतकी का घाबरतेस मीनाक्षी? त्या तुझ्याच आई आहेत. राग असेल तर तोही आपल्या माणसांवरच दाखवता येतो. आज तुमच्या दोघींमधले सगळे गैरसमज मिटतील. दिव्याही लगेच म्हणाली, हो आई, काल आजींना खूप वाईट वाटलं होतं. आता पुन्हा तसं त्यांना वाटू देऊ नका. शेखरजींनी दिव्याकडे पाहिलं. अगं तू अजून घरीच आहेस? कॉलेजला नाही गेलीस? जाणार आहे बाबा, पण आजी येणार आहेत म्हणून परवानगी घेऊन थोडं थांबले. तेवढ्यात बाहेरून अश्रूंनी भरलेला आवाज आला. माझ्या लेकरा. अन्नपूर्णाजी दारात उभ्या होत्या. आईला पाहताच मीनाक्षीचा बांध फुटला. त्या धावत जाऊन आईच्या गळ्यात पडल्या. अन्नपूर्णांनीही मुलीला घट्ट मिठी मारली. दोघींचे अश्रू थांबत नव्हते. एकमेकींची माफी मागत वर्षानुवर्षांची ओढ त्या मिठीत विरघळत होती. शेखरजी शांतपणे बाजूला उभे राहून तो क्षण पाहत होते. श्रद्धाने हे सगळं पाहिलं. आता अमित आला तर वातावरण पुन्हा बिघडेल असा विचार करून ती धावत त्याच्या खोलीकडे गेली, त्याला खाली येऊ न देण्यासाठी. दोघींचं रडणं थांबलं. वातावरण पुन्हा हलकं झालं. थोडा वेळ गप्पा झाल्यावर अन्नपूर्णा उठल्या. माझ्या लेकरा, आता मी निघते. दिव्या लगेच म्हणाली, अगं आजी, आत्ताच तर आलात.
इतक्या लवकर कशाला जाता? अन्नपूर्णा हसल्या. मलाही राहायचं आहे ग, पण अर्जुन बाहेर उभा आहे. एवढा मोठा मुलगा किती वेळ बाहेर उभा राहील? हे ऐकताच मीनाक्षी म्हणाल्या, मग त्याला आत बोलवा ना. अन्नपूर्णा म्हणाल्या, मी बोलावलं होतं, पण तो नाही म्हणाला. आधीच अमित आणि त्याचं पटत नाही असं श्रद्धाने सांगितलं होतं, म्हणून मी आग्रह केला नाही. शेखरजी उठत म्हणाले, तुम्ही बसा, मी घेऊन येतो त्याला. दिव्या लगेच म्हणाली, नको बाबा, मी घेऊन येते. अर्जुनने मीनाक्षीच्या कुटुंबाला मनापासून स्वीकारलं होतं, म्हणूनच बहिणीच्या सासरच्यांनाही तो आपलेच मानत होता. पण अमितबद्दलचा राग अजून पूर्णपणे गेला नव्हता. तो कारला टेकून विचारात उभा होता. दिव्याला फक्त त्याची पाठ दिसत होती. लग्नाच्या दिवशी दोघांनी एकमेकांना पाहिलं होतं, पण नीट ओळख होण्याइतकं नाही. ती त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. अर्जुन? अचानक आलेला आवाज ऐकून अर्जुन मागे वळला. समोर दिव्या उभी होती. तो काही क्षण तिच्याकडे गोंधळून पाहत राहिला. दिव्या अगदी सहजपणे म्हणाली, या ना, आत या. अर्जुन अक्षरशः गोंधळला. त्याने आजूबाजूला पाहिलं. ती दुसऱ्या कोणाला बोलावते का असा त्याला क्षणभर प्रश्न पडला. दिव्या हसत म्हणाली, काळजी करू नका, आम्ही सगळे मिळून तुम्हाला खाणार नाही. चला आत या. असं म्हणत ती घराच्या दिशेने चालू लागली. आत्ता मला काय म्हणून हाक मारलीस? अर्जुनच्या आवाजाने दिव्या मागे वळली. आत या, एवढंच म्हटलं. त्याच्या आधी अजून काहीतरी म्हणालीस? तो अळखळत म्हणाला. दिव्या अगदी सहजपणे म्हणाली, मी म्हटलं आत या अर्जुन. क्षणभर अर्जुनचा चेहरा अगदी चोरी करताना पकडलेल्या माणसासारखा झाला. त्या नव्या नात्याच्या संबोधनाने तो पूर्णपणे गोंधळून गेला. दिव्या त्याचा गोंधळ ओळखून हसली. मामे भावाला नावाने नाही म्हणायचं तर अरे तुरे म्हणायचं का? चला आत या, असं म्हणत ती घरात निघून गेली. अर्जुन थोडासा संकोचात तिच्या मागे घरात शिरला. मीनाक्षीने मनापासून स्वागत केलं. सुरुवातीला अर्जुनला त्यांच्याशी बोलायला संकोच वाटत होता, पण अन्नपूर्णा धीर देत बोलत असल्यामुळे तोही हळूहळू मोकळा झाला. शेखरजींशी औपचारिक गप्पा मारून त्याची नजर श्रद्धाला शोधू लागली. बाहेर तुटलेली नाती पुन्हा जुळत होती आणि त्याचवेळी श्रद्धा मात्र अमितला खोलीबाहेर येऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती. अमित ऑफिसला जाण्यासाठी फॉर्मल कपड्यात तयार होऊन आरशासमोर केस विंचरत उभा होता. मागून अलगत येत श्रद्धाने त्याला मिठी मारली. ए माझ्या रागीट पक्षा. नेहमीप्रमाणे अमितने तिची मिठी झटकली आणि बाहेर जायला निघाला. श्रद्धा धावत त्याच्या समोर आली. ऐका ना, परत येताना माझ्यासाठी नवीन मोबाईल घेऊन या. अमितने भुवया उंचावल्या. तू कोण मला ऑर्डर देणारी? बाजूला हो. तो तिला बाजूला सारत दरवाजा उघडू लागला, पण श्रद्धाने दरवाजाच अडवला. माझा फोन तूच फोडलास, आता नीट नवीन घेऊन दे, ती ठामपणे म्हणाली. नाही, अमितने तितक्याच हट्टाने उत्तर दिलं. घेऊन देणार नाहीस? नाही. पहिल्यांदाच तुझी बायको काही मागते आणि तू सरळ नाही म्हणतोस. कसला नवरा आहेस? अमितने उपहासाने हसत उत्तर दिलं. जिचं माझ्याशी नीट लग्न झालंय तिने मागितलं असेल तर विचार केला असता, पण तू तर स्वतःहून माझ्या गळ्यात पडलीस. श्रद्धा रागाने त्याच्याकडे पाहू लागली. काय बघतेस? हा राग दुसऱ्या कोणाला दाखव, माझ्यावर चालणार नाही, ती शांतपणे म्हणाली. मग दुसरं कोण आहे? राग दाखवायचा तर तुलाच दाखवेन. म्हणूनच तर तुझ्यासारखीला दुसरा कोण मिळणार? अमित, माझं नाव घेतलंस तर तोंड फोडीन. अमित, तो दातोट खात उभा राहिला. अमित, ती मुद्दाम अजून मोठ्याने म्हणाली. अचानक अमितने तिच्या तोंडावर हात ठेवला. गुळपाणी पाजून नाव ठेवलंस का माझं? इतक्या अधिकाराने हाका मारतेस? असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या ओठांवर हात ठेवला. यावेळी तिचा ओठ दाताला लागला आणि त्यातून हलकंसं रक्त यायला लागलं. श्रद्धाने लगेच तोंड झाकला आणि बाथरूममध्ये जाऊन आरशासमोर उभी राहिली. अमितही तिच्या मागे आला. येऊ नकोस, ती त्याला दूर सारत जखम स्वच्छ करू लागली. ओठातून रक्त येताना पाहून अमितचा चेहरा उतरला. तो हळू आवाजात म्हणाला, इकडे बघ श्रद्धा. त्याने तिचा चेहरा हलकेच आपल्याकडे वळवला, पण तिने त्याचा हात झटकला आणि त्याच्याकडे न पाहता जखम स्वच्छ करू लागली. अमित चिडल्यासारखा म्हणाला, मी शांत होतो, तूच मुद्दाम भांडण काढलं. आता उलट तूच खूप त्रास दिल्यासारखं वागतेस. श्रद्धा त्याच्याकडे वळली. भांडण केलं म्हणून असं मारतोस? मला मारायचा अधिकार तुला कोणी दिला? तो प्रश्न ऐकताच अमितचा चेहरा उतरला. सॉरी श्रद्धा, मी हलकंच मारलं होतं. असं होईल असं खरंच वाटलं नव्हतं, तो अपराधीपणे म्हणाला आणि बाहेर जायला निघाला. श्रद्धाच्या डोक्यात मात्र क्षणात नवीन योजना तयार झाली. अरे देवा, हा खाली गेला तर सगळा प्लॅन बिघडेल. ती लगेच म्हणाली, मारून सॉरी म्हटलंस की सगळं संपतं का?
मला कोणी विचारणार नाही म्हणून वाटेल तसं वागतोस? तुझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याने असं मारलं असतं तर तू गप्प बसला असतास का? श्रद्धाच्या त्या प्रश्नाने अमितची अंतरात्माच हलली. तो शांत झाला. मग आता काय करू? तो निराशपणे म्हणाला. श्रद्धा निरागस चेहरा करून म्हणाली, चूक केली आहेस तर शिक्षा भोग. काय शिक्षा? तिने मनातल्या मनात हसू दाबलं. आधी हे सगळे कपडे काढ. आज मी तुला स्वतः तयार करणार. क्षणभर तिच्याच मनाने तिला टोमणा मारला. हा सगळा बहाणा करून स्वतःची इच्छा पूर्ण करतेस? पण तिने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. अशी संधी पुन्हा मिळणार नव्हती. अमितने अनेकदा नकार दिला पण श्रद्धाने हट्ट सोडला नाही. शेवटी तो मान्य झाला. कपाळावर हात मारत तो शर्ट काढायला लागला. मात्र मध्येच संशयाने तिच्याकडे पाहिलं. श्रद्धा मात्र त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. तिच्या डोळ्यात आज अनेक दिवसांचं अपूर्ण प्रेम दाटून आलं होतं. अगं, मागे वळ, अमित म्हणाला. का? ती शांतपणे विचारते. तू माझाच आहेस, मग मी मागे का वळू? तुला पाहण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. शर्ट काढ, ती पत्नीच्या हक्काने म्हणाली. दात तोडीन, मागे वळ, तो पुन्हा म्हणाला. पण ती हल्लीही नाही. शेवटी अमितने स्वतःच तिला वळवून उभं केलं. श्रद्धा लगेच म्हणाली, अरे शहाण्या, मी मागे वळून उभी राहिले तर तुला कपडे घालणार कशी? तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून अमित म्हणाला, डोळे बंद करून बदल. श्रद्धा रागाने पुन्हा त्याच्याकडे वळली. काय जास्तच नाटक करतोयस? मी पाहिलं तर तुझं काय कमी होणार आहे? असं म्हणत तिने त्याच्या शर्टाला हात लावला. अमितने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण श्रद्धा चिडली. तिने त्याचा हात हलकेच बाजूला सारला. खरंच मारून टाकीन तुला, अमित कुरकुरत राहिला. पण त्याचं काही न ऐकता श्रद्धाने त्याचा शर्ट काढून स्वतःला आवडणारा शर्ट त्याला घालायला सुरुवात केली. एक एक बटन लावताना तिची नजर त्याच्या उघड्या छातीवरून हलत नव्हती. तिच्या मनातलं प्रेम प्रत्येक बटनाबरोबर अधिकच गहिरं होत गेलं. छातीजवळचं शेवटचं बटन लावताना तिची नजर अलगद अमितच्या डोळ्यांना भिडली आणि त्या नजरेत तिचं संपूर्ण प्रेम शब्दांविना व्यक्त झालं. अमितने शर्टकडे पाहत हळूच मान वर केली. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू होतं तर डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. श्रद्धा पापडीही न लावता नवऱ्याच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. तिच्याही नकळत तिचा चेहरा अमितच्या अगदी जवळ गेला. दूर सरकायचं अमितच्या मनात आलं पण तिच्या नजरेनेच त्याला थांबवलं. तिने त्याच्या केसांपासून त्याचं कपाळ, दाट भुवया, लांब सडक पापण्यांनी सजलेले डोळे, सरळ नाक आणि मुलींसारखे गुलाबी ओठ सगळं पहिल्यांदाच इतक्या जवळून न्याहाळलं. हा फक्त माझाच आहे ही भावना तिच्या मनात आणखी घट्ट होत गेली. तिने अलगद बोटांनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिचा हात त्याच्या ओठांजवळ येऊन थांबला. पुढे सरकावंसं मनाला वाटेना. अमितही त्या क्षणी वेगळाच भावविश्वात हरवला होता. श्रद्धाने एक क्षण त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि पुन्हा तिची नजर त्याच्या ओठांवर स्थिरावली. तिच्या मनातली ओढ वाढत गेली पण तेवढ्यात तिची नजर त्याच्या छातीवरील कुरड्या केसांकडे वळली. ती बोटांनी त्यांच्याशी खेळू लागली. त्या स्पर्शात हरवून तिने अलगद त्याच्या छातीवर एक प्रेमळ चुंबन दिलं आणि काही क्षण त्याच्या छातीवर डोकं टेकवून तशीच उभी राहिली. अमितच्या अंगावरचा सुगंध तिला आणखी त्याच्याकडे खेचत होता. ती हळूहळू वर सरकली आणि त्याच्या गालाजवळ येऊन थांबली. तिचा श्वास त्याच्या मिशांवर अलगद स्पर्शून गेला. त्या क्षणाने अमितच्या मनातही हलकासा कंप निर्माण झाला. तिचे ओठ त्याच्या ओठांच्या अगदी जवळ आले. पण तिचा स्पर्श जाणवताच अमित भानावर आला आणि पटकन एक पाऊल मागे झाला. श्रद्धालाही आपण काय करणार होतो हे जाणवलं. तीही शांतपणे मागे सरकली. अमित काही न बोलता बाहेर पडू लागला. तेवढ्यात श्रद्धाने त्याचा हात धरला. थोडं थांब, बोलायचं आहे. अमितने झटकन हात सोडवला आणि बाहेर निघू लागला. तिने पुन्हा त्याचा हात पकडला. क्षणात त्याचा राग उफाळून आला. हात सोडतेस की पुन्हा रक्त पाहायचं आहे? हे ऐकताच श्रद्धाने लगेच हात सोडला. रागाने पायऱ्या उतरून खाली आलेल्या अमितचा राग आणखी वाढला. समोर अर्जुन घराच्या मध्यभागी बसून मीनाक्षीशी निवांत गप्पा मारत होता. बाजूला अन्नपूर्णा दिव्याशी बोलत होत्या तर शेखरजी अधूनमधून सगळ्यांशी हसत खेळत संवाद साधत होते. अमितने मागे वळून श्रद्धाकडे संतापाने पाहिलं. त्याच्या पायऱ्या उतरण्याच्या आवाजातच त्याचा राग स्पष्ट जाणवत होता. मुलाचा चेहरा पाहून शेखरजींना कालसारखा पुन्हा काही गोंधळ होऊ नये असं वाटलं. त्यांनी नजरेनेच त्याला शांत राहण्याचा इशारा केला. अमितने दात घट्ट आवळले आणि आईकडे पाहिलं. मीनाक्षीजींच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्याने स्वतःला कसंबसं आवरलं. अमितला पाहताच अर्जुन उठला. आत्या, मी निघतो. अमितने त्याच्याकडे संतापाने पाहिलं. त्या नजरेमुळे सगळेच अस्वस्थ झाले. मागून आलेली श्रद्धा शांतपणे म्हणाली, अमित प्लीज, काही न बोलता शांत राहा. अमितने तिच्याकडे वळून पाहिलं.
त्याच्या चेहऱ्यावरचा संताप पाहून श्रद्धाचं पुढचं वाक्य घशातच अडकलं. परिस्थिती ओळखून अन्नपूर्णा उठल्या. बरं, आम्ही निघतो. उद्या पुन्हा येऊ. मीनाक्षीजींनीही मुलाच्या रागाकडे पाहून लगेच मान हलवली. दिव्या म्हणाली, आई मी सुद्धा कॉलेजला निघते. शेखरजी म्हणाले, अगं कॉलेजची बस तर निघून गेली असेल ना? फक्त 3 स्टॉप आहेत बाबा. आज एक दिवस मी सार्वजनिक बसने जाईन. असं म्हणत तिने बॅग उचलली. अन्नपूर्णाने तिचं कॉलेज कुठे आहे ते विचारलं आणि म्हणाल्या, आमच्याच वाटेवर आहे, आम्ही सोडून देतो. पण अमित लगेच चिडून म्हणाला, ती काही लहान मुलगी नाही. 4 जणांनी तिला घेऊन जाण्याची गरज नाही. तिला जायचं कसं ते माहीत आहे. अमित, मीनाक्षीच्या कठोर आवाजाने त्याने स्वतःचा राग आवरला. अमितच्या बोलण्याने अर्जुनच्याही मनात संताप उसळला. पण मोठ्यांचा मान राखत तो काही न बोलता बाहेर निघून गेला. दोन्ही तरुणांच्या रागाने मोठी माणसं मात्र चिंतेत पडली. मीनाक्षी ठामपणे म्हणाल्या, आई तुम्हीच तिला सोडून या. अन्नपूर्णा दिव्याला घेऊन निघाल्या. दिव्या मात्र जातानाही आपल्या भावाकडे काळजीने पाहत होती. ते सगळे गेल्यावर मीनाक्षी शांतपणे आत गेल्या. शेखरजीही आपल्या कामाकडे वळले. घरात आता अमित आणि श्रद्धा दोघंच उरले. अमितचा सारा राग तिच्यावरच कोसळला. तुझ्या कृत्याची तुला अजिबात लाज नाही का? मी बाहेर येऊ नये म्हणून इतका वेळ नाटक करत होतीस, तेही मला वापरून? श्रद्धा ही रागाने ओरडली. तोंड सांभाळून बोला. छी, बोलूच नकोस. तुझी विचारसरणी किती घाणेरडी असेल तरच असे डाव सुचतील. बरं झालं मी स्वतःला सावरलं, नाहीतर तू पसरवलेल्या जाळ्यात अडकलो असतो आणि स्वतःचाच अपमान करून घेतला असता. तो तिच्यावर शब्दांचा वर्षाव करून निघून गेला. श्रद्धा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच उभी राहिली. त्याच्या कठोर शब्दांनी तिच्या मनाला खोलवर ठेच लागली होती. तिचा स्वाभिमान दुखावला गेला आणि ती हळूहळू मान खाली घालून तिथेच निश्चल उभी राहिली. आजी तुम्हाला कार चालवता येते का? नातीने विचारताच अन्नपूर्णाजींनी नाही अशी खूण केली आणि का ग अशा नजरेने कार चालवत असलेल्या अर्जुनकडे पाहिलं. रिअर व्ह्यू मिररमधून अर्जुनची नजर दिव्याकडे गेली. तुमचा नातू ज्या स्टाईलने कार चालवतोय ना, असं वाटतं आजोबांकडेच जाऊन भेटून यावं. अमितवर असलेल्या रागामुळे अर्जुन मुद्दाम वेगात कार चालवत होता. दिव्याच्या त्या टोमण्यावर त्याने आरशातून तिच्याकडे रागाने पाहिलं. तुझा भाऊ जे बोलला त्याच्यावर कार चढवली नाही याचं समाधान मान. अर्जुन चिडून म्हणाला. तुम्ही कार घेऊन येईपर्यंत माझा भाऊ गप्प बसणार नाही. दिव्यानेही लगेच उत्तर दिलं. गप्प बस नाही तर अर्ध्या रस्त्यात उतरवून जाईन. अर्जुनने धमकी दिली. उतरवा ना, मला काय फरक पडतो? एक फोन केला की माझा भाऊ लगेच येईल, ती अभिमानाने म्हणाली. दोघांनाही अन्नपूर्णाजीने शांत केलं. काही वेळात कार कॉलेज समोर थांबली. इथून आमचं घर अगदी जवळ आहे ग दिव्या. आता अधूनमधून या आजीला भेटायला येत जा, अन्नपूर्णा प्रेमाने म्हणाल्या. नक्की येईन आजी, असं म्हणत दिव्याने तिच्या गालावर पापा घेतला. मग अर्जुनकडे पाहत हसून विचारात पडला. दिव्या दिशेनाशी होईपर्यंत त्याची नजर तिच्यावरच खेळलेली होती. हे सगळं अन्नपूर्णाच्या नजरेतून सुटलं नाही. राजा, आता पुन्हा कुठल्या लग्नाचा विचार करू नकोस. माझी मुलगी आता कुठे बोलायला लागली आहे, ती हसत म्हणाली. अगं आजी तसं काहीच नाही, आणि तिच्या भावाची बहीण तर मी कधीच लग्नासाठी विचारात घेणार नाही. मला तर एकदम स्टायलिश मुलगी हवी असं म्हणत असला तरी त्याची नजर मात्र दूर चाललेल्या दिव्यावरच होती. श्रद्धाने फोनवर जीवाला कॉल केला. कालच्या प्रसंगामुळे जीवाने फोन उचलला नाही, फक्त स्क्रीनकडेच बघत बसला होता. फोन केला की उचलायचा असतो, असा फक्त बघत बघायचं नसतं. अचानक कानावर आलेल्या श्रद्धाच्या आवाजाने तो घाबरून उभाच राहिला. घाबरू नकोस, मी काही करणार नाही, पण ही शेवटची वेळ असली पाहिजे. पुन्हा एकदा मी फोन करून तू उचलला नाहीस तर बघच. काय मॅडम, काय कराल? त्याने भीती लपवत विचारलं. अरे तिकडे शालिनी आहे ना, तिच्या घरी मी स्वतः बोलून माझ्याच पुढाकाराने तुमचं लग्न लावून देईन. तुझ्या बॉसचं लग्न मोडणारी मीच आहे हे तुला माहीतच आहे. मग तुझं लग्न लावून द्यायला किती वेळ लागेल? श्रद्धा मिश्किलपणे म्हणाली. मॅडम, आजपासून मी तुमचाच विश्वासू माणूस. तुम्ही सांगाल तेच करेन. आता माझे बॉस तुम्हीच. सांगा तुमचा हा नोकर काय करू? जीवा लगेच म्हणाला. त्याच्या बोलण्यावर श्रद्धा हसली. छान, आज इथे एक मोठा प्रकार घडणार आहे. तो होईपर्यंत तू इथेच थांब. कुणालाही यात येऊ देऊ नकोस, समजलास? त्याच्या उत्तराची वाट न पाहताच ती अमितच्या कॅबिनकडे निघाली. जा मॅडम, मी दारातच उभा राहीन. एकाही माणसाला आत जाऊ देणार नाही, जीवा म्हणाला. श्रद्धा मागे वळून हसली, पण त्याचं अंतर्मन मात्र त्यालाच सुनावत होतं. कसली नोकरी करतोयस रे तू? अमितच्या कॅबिन समोर येऊन श्रद्धाने मुद्दाम घसा खाकरला. तिच्याकडे न पाहताच फाईलमध्ये डोकं खुपसून अमित म्हणाला. कशासाठी आली आहेस?
ती काही बोलली नाही. श्रद्धा, भांडायच्या मूडमध्ये मी नाही. माझ्याकडे खूप काम आहे. शांतपणे इथून निघून जा. मी भांडायला आलेली नाही. तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे. ते ऐकताच अमितने नकळत तिच्याकडे पाहिलं. तू कोण मला जेवण आणणारी? बायको, श्रद्धा निर्विकारपणे म्हणाली. क्षणाचाही विलंब न लावता अमितने टेबलवरचा पेपरवेट तिच्याकडे फेकला आणि मोठ्याने ओरडला. जीवा. त्याच्या आवाजाने जीवा थरथरत आत आला. कोणाला विचारून हिला आत सोडलंस? पुन्हा असं झालं तर तुझी नोकरी संपली समज. मग श्रद्धाकडे पाहत तो म्हणाला, तुला जितका मान द्यायचा होता तितका दिला. आता ते जेवण घे आणि निघून जा. अहो, अन्न वाया घालवायचं नसतं. मग तूच खाते. नवऱ्याच्या शब्दाला नाही कसं म्हणू? श्रद्धा शांतपणे म्हणाली. ती त्याच्या शेजारी बसली. कागदी केळीचं ताट म्हणून अंथरलं आणि आणलेले सगळे पदार्थ एकामागोमाग मांडू लागले. सुगंधी बिर्याणी, मसालेदार चिकन रस्सा, सगळं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. हातातील घड्याळ काढून ठेवत तिने पाणी ओतलं आणि अगदी निवांत जेवायला सुरुवात केली. सकाळपासून उपाशी असलेला अमित कसाबसा कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होता, पण बिर्याणी आणि चिकनच्या खमंग वासाने त्याचा धीर सुटत होता. जणू त्याच्या मनातलं ओळखून श्रद्धा मोठ्याने म्हणाली, अमित, चव कशी आहे? भारी आहे ना? जीवा लगेच गोंधळून म्हणाला, मॅडम, जेवत तर तुम्ही आहात, मग चव कशी आहे सरांना का विचारताय? चिकनचा लेग पीस चावत श्रद्धा हसली. अरे जीवा, तुमचे सर माझ्या हृदयात राहतात. मग मी जे काही खाते ते आधी त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि मग माझ्या पोटात जातं, म्हणून त्यांनाच विचारते. इतकं बोलून तिने हाडं मोडून त्यातला रसही चवीने शोषून घेतला. तिचं उत्तर ऐकून जीवाचे डोळे विस्पारले. क्षणार्धात त्याची नजर अमितकडे वळली. अमित संतापाने तिच्याकडे रोखून पाहत होता. तो राग पाहताच जीवा गडबडला. सॉरी सर. एवढंच बोलून तो तिथून अक्षरशः पळालाच. ऐक, उगाच माझी परीक्षा घेऊ नकोस. जुन्या अमितची अपेक्षा ठेवून माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नकोस. अमितने मनातलं सगळं कठोरपणे सांगितलं. पण श्रद्धा मात्र काहीच ऐकलं नसल्यासारखी निवांत जेवत राहिली. ताटात वाढलेल्या प्रत्येक पदार्थाचा अगदी शेवटचा घासही संपवण्याचं श्रेय तिचंच होतं. तिने ताट अक्षरशः स्वच्छ केलं आणि अमितकडे पाहत मुद्दाम मोठ्याने ढेकर दिला. अमितने किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. झालं, मी ज्या कामासाठी आले होते ते अगदी व्यवस्थित पूर्ण झालं. ती खुर्चीत आरामात रेलून म्हणाली. बरं अमित, आता पुढे काय करायचं? पोटभर जेवल्याच्या समाधानात ती विचारू लागली. छी, बाहेर निघ. अमित संतापून ओरडला. का बरं? एवढं म्हणून तिने हाताने 1 मिनिट अशी खूण केली आणि पुन्हा एकदा मोठ्याने मुद्दाम ढेकर दिला. अमितचा संयम सुटला. त्याने जोरात लॅपटॉप बंद केला आणि तिला सुनावणार इतक्यात घाईघाईने जीवा आत आला. सर, टेंडरसाठी तयार केलेला फोल्डर सापडत नाही आहे. फक्त तेच नाही, ऑफिसमधले सगळे कम्प्युटर एकाच वेळी एरर दाखवत आहेत. हे ऐकताच अमितच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. लॅपटॉपमधला फोल्डर गायब कसा होईल? तो काही लहान मूल आहे का रांगत निघून जायला? माहीत नाही सर, जीवा घाबरत म्हणाला. हे उत्तर ऐकण्यासाठी तुला नोकरीला ठेवलंय का? आणि सगळे सिस्टीम एकाच वेळी एरर कसे दाखवतील? जीवा घाबरून म्हणाला. काहीच समजत नाही सर. आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. अचानक सगळीकडे एरर आली. नेटवर्कचीही तपासणी केली, ते व्यवस्थित आहे. थोड्याच वेळापुरती मी स्वतः तो डॉक्युमेंट फोल्डर एडिट करत होतो. तो कसा गायब झाला खरंच माहीत नाही. अमितचा राग अनावर झाला. अक्कल आहे की नाही तुला? हा टेंडर किती महत्त्वाचा आहे हे मी किती वेळा सांगितलं होतं, आणि तू इतक्या शांतपणे येऊन सांगतोयस? मग त्याने विचारलं, त्या डॉक्युमेंटची दुसरी कॉपी कुठे सेव्ह केली होतीस का? जीवाने नकारार्थी मान हलवली. अमितने त्याला मनसोक्त सुनावलं तरीही त्याचा राग कमी झाला नाही. तो टेबलवर मोठी आपटत उभा राहिला. इकडे अमित संतापाने ओरडत होता, तर श्रद्धाला जणू त्या सगळ्यांशी काहीच घेणं देणं नव्हतं. ती सहज म्हणाली, जीवा, माझं काम झालं, मी निघते. हात हलवत ती कॅबिनमधून बाहेर पडली आणि लिफ्टकडे चालू लागली. तेवढ्यात अमितच्या डोक्यात वीज चमकल्यासारखं झालं. तो वेगाने श्रद्धाच्या मागे धावू लागला. ती लिफ्टकडे शिरली आणि खाली जाण्याचं बटन दाबलं. अमित धावत येतो याची तिने दखलही घेतली नाही. लिफ्टचे दरवाजे बंद होत असतानाच अमितने पाय अडवला. दरवाजे पुन्हा उघडले. श्रद्धा हाताची घडी घालून जणू त्याचीच वाट पाहत उभी होती. आत्ताच जे काही घडलं त्याला तू जबाबदार आहेस, अमित तिच्याजवळ जात म्हणाला. ती मात्र उत्तर न देता दुसरीकडेच पाहत राहिली. तुझ्याशीच बोलतोय मी. त्याने तिचा हात पकडून स्वतःकडे वळवलं. सांग, हे सगळं का केलंस? श्रद्धाने मुद्दाम त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. तिच्या त्या वागण्याने अमितचा राग टोकाला पोहोचला. त्याने हात उगारला, पण श्रद्धा शांतपणे म्हणाली,
तुला तुझे टेंडरचे डॉक्युमेंट्स नको असतील तर खुशाल मला मार. त्या एका वाक्याने अमित आणखी भडकला. तिला मारण्याऐवजी त्याने लिफ्टच्या भिंतीवर सलग 4 ठोसे मारले. संपूर्ण लिफ्ट हादरून गेली. आत्ताच्या आत्ता मला ते टेंडरचे डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत तर मी माणूस राहणार नाही श्रद्धा. रागाच्या भरात त्याच्या तोंडून नकळत श्रद्धा हे जुन्या प्रेमाने उच्चारलेलं नाव बाहेर पडलं. तो शब्द ऐकताच श्रद्धाने क्षणाचाही विचार न करता त्याला घट्ट मिठी मारली. त्याचा राग किती भयंकर वाढला याची तिला कल्पनाही नव्हती. एवढ्या रागात सुद्धा तू मला प्रेमाने हाक मारलीस, म्हणजे अजूनही तुझ्या मनात मीच आहे. मग दुसऱ्या मुलीशी लग्न का करायला निघालास? क्षणात अमितचा चेहरा कठोर झाला. त्याने तिचे हात आपल्या गळ्यातून झटकून दूर केले. रागाच्या भरात त्याचा हात लिफ्टमधल्या काचेवर आदळला. काचेला भेग पडली आणि त्याच्या हाताला किरकोळ जखम होऊन रक्त वाहू लागलं. श्रद्धा दचकून त्याच्या हाताकडे पाहू लागली. अमितने तिचा हात घट्ट पकडला. आता आणखी एक शब्द बोललीस तर मी माणूस राहणार नाही. तुला 10 मिनिटांचा वेळ देतो. या 10 मिनिटात ऑफिसमध्ये निर्माण केलेला सगळा गोंधळ पूर्वीसारखा करून इथून निघून जा. उगाच काही बोलून माझ्यातल्या राक्षसाला जागं करू नकोस. मी कायम इतकाच संयमी राहीन असं समजू नकोस श्रद्धा. श्रद्धाच्या हातातून वाहणारं रक्त अमितच्या हातावर लागलं होतं. तरीही त्याने तिचा हात अधिकच घट्ट दाबला. वेदनांनी तिचा चेहरा वाकडा झाला. ती त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली, अमित, दुखतंय. तो काही क्षण तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिला. मग ओठांवर उपहासाचं हलकंसं हसू उमटलं. तुझ्या वडिलांचा सूड घ्यायचा प्रयत्न करतेस? ते कधीच यशस्वी होणार नाही. इतकं बोलून त्याने तिचा हात पुन्हा जोरात काचेवर आपटला. तिच्या बोटांवर पुन्हा जखम झाली. वेदना अनेक पटींनी वाढल्या, पण त्या जखमेपेक्षाही अमितच्या त्या निर्दयी वागण्याने तिच्या मनाला झालेली वेदना कितीतरी जास्त होती. 10 मिनिट कशाला अमित? मी तर 5 मिनिटात सगळं पूर्वीसारखं करून देते. पण त्याच्या बदल्यात तू माझ्यासाठी काय करणार? श्रद्धा मिश्किल हसत म्हणाली, हेच तर. तुझी सवय कधीच बदलणार नाही. स्वतःचा काही फायदा नसला तर तू काहीच करत नाहीस. सांग काय हवंय? अमित दातोट खात म्हणाला, काही मोठं नाही. काल तू माझा फोन फोडलास. आता हा भंगार फोन वापरावा लागतोय. म्हणून आज संध्याकाळी माझ्यासोबत दुकानात यायचा आणि माझ्यासाठी एक छानसा फोन निवडून द्यायचा. बस, एवढीच छोटीशी अट. हे बोलत तिने आपल्या हातावरचं रक्त त्याच्या चंदना रंगाच्या शर्टावर पुसलं. तिच्या 5ही बोटांचे लाल ठसे त्याच्या शर्टावर उमटले. ते पाहताच अमितच्या जबड्याच्या शिरा ताणल्या गेल्या. श्रद्धा पुन्हा शर्टावर हात पुसायला गेली. यावेळी तिने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहत अलगद विचारलं, प्रेमाला इथून हाकलून दिलंस का अमित? अमितने रागाने दात आवळले. माझे डॉक्युमेंट्स परत दे आणि निघून जा. तिच्या चेहऱ्यावर मात्र किंचितही भीती नव्हती. त्याचा संताप तिला स्पष्ट जाणवत असूनही ती तिथेच शांत उभी होती. तिच्या त्या शांतपणामुळे अमितचा संयम आणखी ढासळू लागला. तो रागाने तिच्याकडे पुढे सरकला. त्याच्या मनात काय सुरू होतं ते कळायच्या आतच जीवा धावत तिथे आला. सर, 5 वाजेपर्यंत टेंडरची कागदपत्र तयार व्हायला हवेत. आता 3 वाजलेत. जणू गरम सायलेंटवर पाय पडावा असा अमित संतापला. काही क्षण तो श्रद्धाकडे रोखून पाहत राहिला आणि शेवटी दातोट खात म्हणाला, चल दुकानात जाऊया. दॅट्स गुड, श्रद्धा म्हणाली आणि तिने लगेच कोणाला तरी फोन करून माहिती दिली. पुढच्या क्षणी तिने निर्माण केलेला सगळा गोंधळ सुरळीत होऊ लागला. हे लक्षात येताच अमित तिथून वेगाने निघून गेला. जीवा मात्र अजूनही गोंधळलेलाच होता. मॅडम, हे सगळं तुम्ही कधी केलं? आत्ता कोणाला फोन केला? हे सगळं नेमकं कसं झालं? मला काहीच समजत नाहीये. कृपया जरा नीट सांगाल का? तुमचे मोठे उपकार होतील. श्रद्धा आपल्या हातातून वाहणारं रक्त कसं थांबवायचं याचा विचार करत होती. समजून काय करणार आहेस? ती शांतपणे म्हणाली. तेवढ्यात जीवाचं तिच्या जखमी हाताकडे लक्ष गेलं. तो लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन आला. श्रद्धाने स्वतः जखमेवर औषध लावून पट्टी बांधली. तोपर्यंत शांत उभा असलेला जीवा पुन्हा विचारू लागला. श्रद्धा हलकसं असली. माझा एक मित्र आहे. त्याला सॉफ्टवेअर ब्लॉक करणं, सिस्टीम हॅक करणं अशा गोष्टी खूप चांगल्या येतात. त्याच्याकडून मी हे काम करून घेतलं. आता तो तुमच्या ऑफिसच्या इमर्जन्सी रूममध्ये बसलाय. त्याने सांगितलं की हे सगळं सुरळीत व्हायला साधारण अर्धा तास लागेल. तोपर्यंत अमितच्या नजरेत तो पडू नये म्हणून मी अमितला माझ्या जेवणाच्या नाटकात अडकवून ठेवलं. तुमचे MD माझ्याकडेच बघत बसले आणि CCTVकडे लक्षच दिलं नाही. बस एवढीच गोष्ट. हे सांगून ती तिथून निघून गेली. जीवा मात्र आश्चर्याने तोंड उघडं ठेवून तिच्याकडे पाहतच राहिला. घरी पोहोचताच अमित सरळ आपल्या खोलीत निघून गेला. तिथे श्रद्धा आधीच तयार होऊन त्याची वाट पाहत होती. किती वेळ लावतोयस अमित? लवकर तयार होऊन निघायचंय. अमितने तिच्याकडे रागाचा एकही भाव न दाखवता फक्त 10 मिनिट एवढंच सांगितलं आणि बाथरूममध्ये गेला.
तो तयार होत असताना श्रद्धा त्याच्याकडे प्रेमाने पाहत उभी होती. खरंच विश्वास बसत नाही अमित. आपण खरंच शॉपिंगला चाललोय? आरशातून तिच्याकडे पाहत अमित म्हणाला, तुझ्यासोबत फिरायची मला काही हौस नाही. डोक्याला बसलेलं हे संकट लवकर संपावं म्हणून येतोय. क्षणात तिचा चेहरा उतरला. खरं बोलताच तुझ्या चेहऱ्याची चमक गायब झाली. अमितच्या त्या टोमण्यावर ती काही न बोलता वळून उभी राहिली. तिची हालचाल लक्षात येताच अमितने हातातील कंगवा भिंतीवर आपटला. त्या आवाजाने ती पुन्हा वळली. तुझ्यामुळे डोकं प्रचंड दुखतंय. एक कॉफी करून आण. ती पिऊन मग निघू. श्रद्धाने कोणताही विरोध केला नाही. 2 मिनिट अमित, आत्ताच घेऊन येते. थोड्याच वेळात ती गरम कॉफी घेऊन आली. अमितने शांतपणे कॉफी संपवली आणि दोघं घराबाहेर पडले. हॉलमध्ये शेखरजी बसले होते. श्रद्धा मुद्दाम मोठ्याने म्हणाली, सासूबाई, आम्ही शॉपिंगला जातोय. आवाज ऐकून शेखरजींनी मागे वळून पाहिलं, पण लगेच चेहरा दुसरीकडे फिरवला. स्वयंपाकघरातून मीनाक्षीचा आवाज आला, सावध जाऊन या. श्रद्धा लगेच म्हणाली, सासूबाई तुम्हाला काही आणायचं का? मीनाक्षीने काहीच उत्तर दिलं नाही. श्रद्धाने ओठ वाकडे केले आणि दिव्याकडे पाहिलं. दिव्या, तुला काही हवंय का? पुस्तक वाचत बसलेली दिव्या हसून म्हणाली, वहिनी, तुम्हाला जे आवडेल ते आणा. अमितने तिच्याकडे रागाने पाहिलं. त्याचा राग ओळखून दिव्या शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली. कोणालाच काही नको म्हणे. चल आपण दोघंच मजा करून येऊ, असं म्हणत श्रद्धाने अमितचा हात धरला. क्षणात अमितने हात झटकून टाकला. छी, हात काढ. त्याच्या मोठ्या आवाजाने घरातल्या दोन्ही महिला बाहेर आल्या. अमित कठोर आवाजात म्हणाला, विधीपूर्वक लग्न झालं म्हणून तुला माझा हात धरायचा अधिकार मिळाला असं समजू नकोस. घरातल्या कुत्र्यासाठी वस्तू घ्यायला जातो तसं तुझ्यासाठी काहीतरी घेऊन देतोय, त्यापेक्षा जास्त काही नाही, असं बोलून तो पुढे निघून गेला. श्रद्धा यावेळी गप्प बसली नाही. अमित, ही शेवटची वेळ आहे. पुन्हा कोणासमोर माझा असा अपमान केलास तर मीही उत्तर देईन. तुझ्याशी लग्न करून मी तुझी पत्नी म्हणून या घरात आले आहे, गुलाम म्हणून नाही. तिचा ठाम आवाज ऐकून अमित उपासाने हसला. पत्नी? मग त्याने वडिलांकडे पाहून विचारलं, बाबा, तुम्ही माझ्यासाठी निवडलेली मुलगी हीच होती का? शेखरजी शांत बसले. मग अमितने मीनाक्षीकडे पाहिलं. आई, तुम्ही सांगा, हीच मुलगी माझ्यासाठी पाहिली होती का? मीनाक्षी शांतपणे म्हणाल्या, अमित, आता उशीर होतोय. वाद नको, तिला घेऊन जा. अमित पुन्हा संतापला. काय आई, कोणत्या तरी अनोळखी मुलीवर पैसे खर्च करायला जातोय आणि त्याबद्दल बोलायचाही मला अधिकार नाही. त्याची नजर श्रद्धावर खेळली. श्रद्धाही रागाने म्हणाली, तू माझ्यावर काही खर्च करण्याची गरज नाही. माझ्याकडे स्वतःचे पैसे आहेत. फक्त माझ्यासोबत चल. इतकं बोलून ती संतापाने बाहेर निघून गेली. कारमध्ये मंद आवाजात प्रेमगीत सुरू होतं. अमित शांतपणे कार चालवत होता. घरात झालेल्या अपमानामुळे श्रद्धा सुरुवातीला रागाने गप्प बसली होती, पण काही वेळाने तिचा राग ओसरला. अमित सोबतचा हा पहिलाच बाहेरचा प्रवास असल्याची जाणीव तिच्या मनात हळूहळू आनंद निर्माण करू लागली. प्रेमगीत गुणगुणत ती त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागली. अमितला तिची नजर जाणवत होती, पण त्याने काहीच न दाखवता रस्त्यावरच लक्ष ठेवलं. काही वेळाने तो म्हणाला, आता काय झालं? सतत माझ्याकडेच का बघतेस? श्रद्धा हलकसं हसली. आपलं लग्न झालंय अमित. अजूनही मला विश्वास बसत नाही. आपण दोघं पहिल्यांदाच एकत्र बाहेर पडलोय. मला किती आनंद होतोय माहीत आहे? अमितच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही बदल झाला नाही. होणारच. दुसऱ्या एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्यावर स्वतःचा संसार उभा केलाय ना? त्याच्या त्या शब्दांनी श्रद्धा क्षणात शांत झाली. थोड्याच वेळात अमितने कार एका मोठ्या शॉपिंग मॉलसमोर थांबवली. तुझी खरेदी संपायला किती वेळ लागेल? का विचारतोयस? श्रद्धा म्हणाली. त्याची कठोर नजर पाहताच ती लगेच म्हणाली, साधारण 1 तास. ठीक आहे, तू खरेदी कर. मी अर्ध्या तासात परत येतो, असं म्हणत अमित तिथून निघून गेला. श्रद्धाने फक्त खांदे उडवले. जे करायचं ते कर, असं मनात म्हणत तीही हसत शॉपिंग मॉलमध्ये शिरली.